हॅलो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द ॲसिड बेस्ड टायट्रेशन. ॲसिड बेस्ड टायट्रेशन याचे क्लासिफिकेशन, न्यूट्रलायझेशन कर्व आणि थिअरीज बघणार आहोत. थिअरीज फॉर ॲसिड बेस्ड टायट्रेशन अँड वी विल डिस्कस अबाउट द थिअरीज ऑफ अवर इंडिकेटर. आजचा हा व्हिडिओ असणार आहे अगदी इंटरेस्टिंग, कारण ह्या टॉपिकवरती आपण व्हिज्युअलायझेशन करून अगदी कन्सेप्ट बेस्ड टॉपिकला लर्न करणार आहोत. अगेन आजचा जो हा टॉपिक आहे हा आपल्या मातृभाषेमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, कारण माझं म्हणणं आहे की कुठल्याही टॉपिकला जर आपण दुसऱ्यांच्या लँग्वेजमध्ये लर्न आउट केल्यापेक्षा स्वतःच्या भाषेमध्ये समजून घेतलं तर तो टॉपिक आपण कधीच विसरू शकत नाही. ओके, प्लस जो टॉपिक मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ह्या टॉपिकच्या हँड रिटन नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, सो दॅट एकदा तुम्ही लेक्चर बघितलं आणि त्या नोट्स रीड आउट केल्या तर तो तुम्हाला टॉपिक लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी ब्रेनमध्ये स्टोर होणार. ओके, सो पॉईंटला अगदी कन्सेप्ट बेस, एक्झाम फ्रेंडली आणि नोट्स फ्रेंडली वेनी स्टडी करूया. चला तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. Hey guys, myself Pallavi, assistant professor and you're watching Pharmacy with a Pallavi. So guys, acid based titration. आता टायट्रेशन आपण सगळ्यांना माहिती आहे की एक कंपोनेंट दुसऱ्या कंपोनेंट सोबत आपण रिएक्ट करतो टू चेक द क्वालिटी और क्वांटिटी ऑफ एनी कंपोनेंट. ठीक आहे, आता ही जी ॲसिड बेस्ड टायट्रेशन आहे क्वांटिटेटिव्हली ॲनालिसिस आहे. मीन्स एखादा असा सबस्टन्स ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती नाही आहे त्याच्या डिटेक्ट आउट करण्यासाठी आपण ॲसिड बेस्ड टायट्रेशनचा यूज करतो. आता नावातच आहे की याच्यामध्ये ॲसिड आणि बेस याची रिएक्शन होणार आहे. तर जर आपल्याला ॲसिडचं डिटेक्शन करायचं आहे की एखादा ॲसिड आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन मला डिटेक्ट आउट करायचं आहे, तर मी काय करणार, याला आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये घेणार आणि याची रिएक्शन बेस सोबत करणार. ठीक आहे, आता बेस कुठे असणार आहे आपला, ऑब्विसली ब्युरेटमध्ये असणार आहे. सो आता हा जो ॲसिड रिॲक्ट होणार बेस सोबत अँड वी कॅन कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अननोन ॲसिड. आता कशा प्रकारे डायरेक्टली ॲसिड बेस रिॲक्शन झाली तर आपल्याला कळणार कसं की ही रिएक्शन कंप्लीट झाली आहे. सो वी हॅव टू ॲड सम इंडिकेटर्स ऑन दॅट. ठीक आहे, सो मग आपण काय करणार, ॲसिडमध्ये काही इंडिकेटर्स ॲड करणार. आता ही जी टायट्रेशन आहे जनरल टायट्रेशन सारखीच असणार आहे. टायट्रेशनची प्रोसिजर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय असतं, एक स्टँड असतं, स्टँडमध्ये आपण ब्युरेट अटॅच करतो. ठीक आहे, ब्युरेट मध्ये कुठलं सॅम्पल असतं तर असं सॅम्पल जे आपल्याला नोन असतं. जर ॲसिडचं डिटेक्शन करायचं आहे तर आपण वरती बेस घेणार ब्युरेटमध्ये. जर बेसचं डिटेक्शन आपल्याला करायचं आहे तर वरती जो काही ब्युरेट असणार आहे त्याच्यावरती आपण ॲसिड टाकणार. ठीक आहे, सो डिपेंडिंग ऑन द सॅम्पल वी विल ॲड सम ॲसिड ऑन अँड बेस ऑन दॅट ब्युरेट. ठीक आहे, हे झालं आपलं ब्युरेट साठी. आता कोनिकल फ्लास्कमध्ये काय असणार आहे तर असा कंपोनंट ज्याचा आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे ते आपण कशामध्ये तर कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड करणार. ठीक आहे, आफ्टर दॅट वी विल ॲड सम इंडिकेटर्स. ठीक आहे, 2 to 3 ड्रॉप्स हे आपल्याला इंडिकेटर्स ॲड करायचे असतात. आता ही जी ॲसिड बेस्ड टायट्रेशनची रिएक्शन आहे कशा प्रकारे होतं, सी एक जनरल कन्सेप्ट आहे. वेन ॲसिड रिॲक्ट विथ अवर बेस देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर साल्ट अँड वॉटर. ठीक आहे, टेक एन एक्झाम्पल, सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH अँड ॲसिड दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. जर आपण याची रिॲक्शन केली, हायड्रोक्लोरिक ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH हा आपला स्ट्रॉंग बेस आहे. जेव्हा आपला स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस एकामेकाशी रिॲक्शन होतं तेव्हा एक साल्ट फॉर्म होता आणि वॉटर मॉलिक्युल रिलीज होता. ठीक आहे, स्क्रीनवरती तुम्हाला रिएक्शन दिसत असणार. सी कशा प्रकारे कुठला बॉन्ड कुठे चेंज होतं. डायरेक्टली रिएक्शनला मगअप करण्यापेक्षा एक ज्या सोफिस्टिकेटेड वेने मी तुम्हाला सांगितलं याप्रमाणे ॲरो देऊन जर तुम्ही रिएक्शन आठवली तर तुम्ही त्याला लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी ब्रेनमध्ये स्टोअर करणार. ठीक आहे, सो दिस H for acid is react with OH which is present on our base that is NaOH and there is a formation of our HOH that is water molecule आणि NaCl ही salt form होतं. ठीक आहे, मग आता ही salt form झालं तर आपल्याला कोण शो करतं की कशा प्रकारे किती कुठला कंपोनंट आहे आपण कशा प्रकारे डिटेक्ट आउट करतो. तर टेक एन एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आपण 5 मॉलिक्यूल घेतले. आता 5 मॉलिक्यूल आपण कोनिकल फ्लास्कमध्ये घेऊ शकत नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी 5 मॉलिक्यूलचं एक्झाम्पल घेते. मॉलिक्यूल्समध्ये आपण कुठलेही रिएजंट घेऊ शकत नाही, बट तुम्हाला समजण्यासाठी सांगते. ठीक आहे, आता कशा प्रकारे ॲसिड बेसचं रिएक्शन होतं आणि कशा प्रकारे आपण अननोन सॅम्पल डिटेक्ट आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 5 मॉलिक्यूल आपल्याकडे ॲसिडचे आहे, बट आपल्याला माहिती नाही आहे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक ॲसिड आहे
ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. बट आपल्याकडे असा एक बेस आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस आपण काय करणार, हा नॉन ॲसिड घेणार, यामध्ये काही इंडिकेटर्स टाकणार जे ॲसिड फ्रेंडली असणार. ठीक आहे, सो पर्टिक्युलर कंपोनंटसाठी पर्टिक्युलर इंडिकेटर असणार आहे. ते इंडिकेटर त्याच्यामध्ये ॲड करणार जे अननोन कॉन्सन्ट्रेशन आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नोंद करायचं आहे. ब्युरेटमध्ये असा बेस घेणार ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम म्हणत नाही आहे मी, व्हॉल्यूम ml मध्ये आपण काउंट करतो तर ती नाही, तर कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणात किती पर्सेंटेज याच्यामध्ये प्रेझेंट आहे तर हे डिटेक्ट आउट करू शकतो. ठीक आहे, सो ब्युरेटमध्ये आपण नोन कॉन्सन्ट्रेशन असलेला बेस ॲड केला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 50 ml ची आपली ब्युरेट आहे आणि याला आपण प्रॉपर असं फिलअप केलं. ठीक आहे, याला प्रॉपर स्टँडला अटॅच केलं. आफ्टर दॅट काय करणार आपण, ड्रॉप बाय ड्रॉप आपला बेस ॲड करणार, त्याला प्रॉपर असं शेक करणार आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणार काही कलर चेंज आहे का नाही. परत 1 ml ॲड करणार किंवा ड्रॉप बाय ड्रॉप ॲड करणार, परत त्याला शेक करणार, कलर चेंज नाही आहे, अगेन ॲड करणार आणि वरती जे ब्युरेटवरती लाईन आहे ते इंडिकेट करतं आपल्याला की आपण किती ml ॲड केलं. ठीक आहे, सो एक असा पॉईंट येणार ज्या पॉईंटमध्ये आपला जो कोनिकल फ्लास्कमध्ये ॲसिड आहे आणि इंडिकेटर आहे याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला बघायला मिळणार आणि हे चेंजेस आपल्याला शो करतं की आता त्याच्यामध्ये सगळे मॉलिक्युल्सची रिएक्शन झाली आहे. फॉर एक्झाम्पल 5 मॉलिक्युल आपण बेसचे ॲड केले तर 5 कम्प्लिटली मॉलिक्युल एका ॲसिड सोबत 2 ॲसिड सोबत 3 ॲसिड सोबत 4 ॲसिड सोबत आणि 5 ॲसिड सोबत. ठीक आहे, सो सेम बेसचे मॉलिक्युल्स लागणार आहे सेम ॲसिड सोबत रिॲक्शन होण्यासाठी. जेव्हा हे कम्प्लिटली रिॲक्शन होणार, साल्ट फॉर्म होणार, तेव्हा हा इंडिकेटर आपल्याला शो करतो की आता आपल्याला बेस ॲड करायचा नाही, आता रिॲक्शन कम्प्लीट झाली आहे. ठीक आहे, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट, वी कॅन डिटेक्ट द अननोन कॉन्सन्ट्रेशन. मग आपण याला काय करणार, कॅल्क्युलेशन कॅरीड आउट करणार की बेस किती ml होतं. फॉर एक्झाम्पल 5 ml लागलं, देन N1V1 इज इक्वल्स टू N2V2 या प्रमाणे आपण जे काही नॉर्मॅलिटी वगैरे आहे ते डिटेक्ट आउट करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आपण ॲसिड बेस टायट्रेशन कॅरीड आउट करतो. सो अगदी सिम्पल कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असणार. ठीक आहे, आफ्टर दॅट देर आर सम थिअरीज ऑफ अवर ॲसिड बेस टायट्रेशन. ॲसिड आणि बेस टायट्रेशनच्या थिअरी वेगळ्या आहे आणि इंडिकेटरच्या थिअरी वेगळ्या आहे. ठीक आहे, सो वेगवेगळ्या थिअरी आपल्याला बघायची आहे. ॲसिड बेस टायट्रेशनच्या फक्त आणि फक्त 3 थिअरी आहे. एक आहे अरेनियस थिअरी, सेकंड वन आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी अँड थर्ड वन आहे लेविस थिअरी. आता हे थिअरी म्हणतो तरी काय, तर प्रत्येक आता ॲसिड आणि बेस आहे, कंपोनंट एकच आहे, सोल्युशन एकच आहे, पण प्रत्येक सायंटिस्टनी त्याला वेगवेगळ्या लँग्वेजने एक्सप्रेस केला आहे. फॉर एक्झाम्पल कॉईन एकच आहे. फॉर एक्झाम्पल हा पेन कन्सिडर करूया. ठीक आहे, आता हा पेन एकच आहे बट 3 सायंटिस्टनी 3 वेगवेगळ्या थिअरी कशा द्याल, तर ह्याच पेनला कोणी म्हणणार स्काय ब्ल्यू आहे, कोणी म्हणणार डार्क ब्ल्यू आहे, लाईट ब्ल्यू आहे, कोणी याच्या स्टॉपरवरून पेनवरून शेपवरती याला डिफरन्शिएट करणार की हा पेन असा आहे लाईकवाईज. ठीक आहे, सो अशा प्रकारे वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एकाच कंपोनंटला एक्सप्रेस केला आहे, त्याला आपण थिअरी म्हणतो. ठीक आहे, सो ॲसिड बेस थिअरी कशी असणार आहे, तर हा फर्स्ट थिअरी काय आहे तर अरेनियस थिअरी. अरेनियस हा एक सायंटिस्ट होता. अरेनियसचं काय म्हणणार होतं, तर अरेनियस सेड दॅट ॲसिड इज अ सबस्टन्स विच गिव्स हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, आता टेक एन एक्झाम्पल HCl जे आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl. तर सॉरी, अरेनियस काय म्हणतो तर ॲसिड हा सबस्टन्स विच गिव अस H पॉझिटिव्ह आयन. ऑब्व्हियसली HClला जर आपण डिसोसिएट केलं तर H पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह आयन हा फॉर्म होतो. ओके, सो मग हा काय म्हणतो तर ॲसिड हा H पॉझिटिव्ह आयन प्रिपेअर करतो. अगेन बेसच्या साईडला हा काय म्हणतो तर बेस इज अ सबस्टन्स विच प्रोड्यूस हायड्रॉक्सी आयन विच गिव हायड्रॉक्सी दॅट इज OH आयन. ठीक आहे, सो ॲसिड H पॉझिटिव्ह देतो आणि जो बेस आहे तो OH निगेटिव्ह आयन देतो. हे कोण म्हणतं तर हा अरेनियस म्हणतो. आफ्टर दॅट सेकंड थिअरी आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी काय म्हणते की 2 सायंटिस्ट होते, यांनी ॲसिड बेसलाच बट सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सप्रेस केलं, डिफाईन केलं. हा काय म्हणतो ॲसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉन. ठीक आहे, अगेन सेम एक्झाम्पल दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हायड्रोक्लोरिक ॲसिडचं जेव्हा डिसोसिएशन होणार किंवा जेव्हा रिॲक्शन एक्सचेंज होतं, ठीक आहे, तर हा काय करणार प्रोटॉनला देणार आणि एक्सेप्ट कशाला करणार HCl आहे, तर HClचा बॉन्ड ब्रेक होतो, हा काय करणार प्रोटॉनला देऊन देणार आणि काय म्हणणार Na ला ये. ठीक आहे, सोडियमला ये म्हणणार आणि बॉन्ड फॉर्म करणार. सो ऑब्व्हियसली हा काय करणार
हा प्रोटॉनला देतोय, H पॉझिटिव्ह आयन क्रिएट करताय काय आणि प्रोटॉन डोनेट करतोय काय, सेम मिनिंग आहे बट पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट अ प्रोटॉन. ठीक आहे. अगेन बेस इज अ सबस्टन्स विच ऍक्सेप्ट अ प्रोटॉन. आता ऑब्व्हियसली NaOH आहे, NaOH बेस आहे, आपल्याला ब्रेकडाऊन केलं तर Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. आता हा बेस काय करतोय, बेस प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतोय, राईट. याच्याकडे ऑलरेडी OH आहे, हा प्रोटॉन घेणार आणि वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करणार अँड आफ्टर दॅट Na गो अँड बाइंड विथ क्लोराइड आयन, Cl निगेटिव्ह आयन. ओके. सो बेस इज अ सबस्टन्स विच ॲक्सेप्ट अ प्रोटॉन. सो हा जो लॉरी ब्रॉन्स्टेड आहे आणि प्रोटीनला डोनेट आणि ॲक्सेप्ट करायच्या लँग्वेजमध्ये थिअरी टाकली. ठीक आहे. ही जी थिअरी आहे का मी तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये सांगताय, तर MCQजमध्ये जेव्हा हा क्वेश्चन विचारतो की बरेचदा विचारला जातो की लेविस आणि लॉरीस ब्रॉन्स्टेडचा काय थिअरी आहे, कोण प्रोटॉन डोनेट करतो, कोण ॲक्सेप्ट करतो, कशा प्रकारे कोण काय एक्सप्लेन करतं. ठीक आहे. सो म्हणून ह्याला आपण कन्सेप्ट बेस समजणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट थर्ड थिअरी आहे ती आहे लेविस थिअरी. आता लेविस काय म्हणतो, लेविसचं म्हणतो की ॲसिड इज अ सबस्टन्स विच एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. आता हा इलेक्ट्रॉनच्या लँग्वेजमध्ये म्हणतो की ॲसिड हा इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करतो. आता Cl निगेटिव्ह आहे, HCl. ठीक आहे. H पॉझिटिव्ह गेला तर हा काय करणार, प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो, Na पॉझिटिव्हला ॲक्सेप्ट करतो, मीन्स प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो. सो ॲसिड इज अ सबस्टन्स विच ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर आणि बेस इज अ सबस्टन्स विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे. सो अशा प्रकारे ॲसिडला बेसला डिफाईन केला आहे वेगवेगळ्या सायंटिस्टना. अशा 3 थिअरी आहे. आफ्टर दॅट वी हॅव थिअरीज ऑफ अवर इंडिकेटर. आता इंडिकेटरचं काम काय आहे, तर जी आपण फर्स्ट डायग्राम बघितली, ॲसिड रिॲक्ट विथ अ बेस इन प्रेझेन्स ऑफ इंडिकेटर. इंडिकेटर शिवाय आपल्याला कळणारच नाही आहे की रिॲक्शन कंप्लीट झाली आहे की नाही. तर इंडिकेटरचं वर्क काय आहे की जर 5 मॉलिक्यूल ॲसिडचे आहे तर 5 मॉलिक्यूल बेससोबत रिॲक्ट होणार. अशी कंडिशन जेव्हा आपला 6वा मॉलिक्यूल येत आहे बेसचा, तशा वेळेस तो आपला इंडिकेटर म्हणणार की नको, कलर चेंज करणार लगेच की आता रिॲक्शन कंप्लीट झाली, इक्विव्हॅलंट पॉईंट झाला आहे, आता एंड पॉईंट आहे, आता थांबायचं आहे आपल्याला बेस ॲड करणं. सो हे काम कोणाचं आहे, हे काम आहे आपल्या इंडिकेटरचं आहे. क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके. सो हे इंडिकेटर आहे. आता ह्या इंडिकेटरच्या 2 थिअरी आहे. जसा ॲसिड आणि बेसचा 2 थिअरी होता, लाईकवाईज इंडिकेटरच्या 2 थिअरी आहे. एक थिअरी आहे ओस्टवॉल्ड थिअरी अँड सेकंड वन आहे क्युनॉइड थिअरी. आता ओस्टवॉल्ड आणि क्युनॉइड हे 2 सायंटिस्ट आहेत, सेम इंडिकेटर आहे. ठीक आहे. आता इथे आपण याला इंडिकेटर कन्सिडर करूया, इंडिकेटरच आहे. आता कोणीतरी याला ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिस्क्राईब करते आणि कोणीतरी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिस्क्राईब करते. ठीक आहे. आता ओस्टवॉल जो आहे तो ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगणार आपल्याला की इंडिकेटर जो आहे ते व्हाईटिश आहे आणि जो सेकंड थिअरी एक्विनॉइड म्हणणार की हा तर स्काय ब्ल्यू आहे. ठीक आहे. तर स्काय ब्ल्यू दिसते, इथे व्हाईट दिसतं. सो एकच सबस्टन्स आहे बट पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज आहे. तर काय म्हणतो फर्स्ट थिअरी, दॅट इज ओस्टवॉल्ड थिअरी. ओस्टवॉल्ड थिअरी हा म्हणतो की इंडिकेटर कलर चेंज तेव्हाच करतो जेव्हा तो त्याच्या आयोनाइज्ड फॉर्ममध्ये जातो. आता फॉर एक्झाम्पल हा इंडिकेटर आहे. आयोनायझेशन म्हणजे काय, तर त्याचं ब्रेकडाऊन होणं, आयन फॉर्म होणं. जसं लाईक HClचं झालं होतं, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह हा ॲसिड झाला. बट इंडिकेटरचं काय होतं, तर इंडिकेटर हा एक तर वीक ॲसिड असू शकतो किंवा वीक बेस असू शकतो. तर जेव्हा याचं डिसोसिएशन होतं, आयोनायझेशन होतं, तेव्हा तो कलर चेंज शो करतो. ठीक आहे. आदर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार. जेव्हा हे ब्रेकडाऊन होतं, चार्जेस फॉर्म होतं, तेव्हा हा क्विनॉइड म्हणतो की हा कलर चेंज शो करतो. ठीक आहे. दोन कंडिशन दिली आहे की जर आपला इंडिकेटर हा वीक ॲसिड असणार. आता वीक ॲसिड आहे, हा वीक ॲसिड आहे, याला आपण कोणत्या कंपोनंटसाठी यूज करणार, तर याला आपण ॲसिडच्या डिटेक्शनसाठीच यूज करणार. ठीक आहे. सो जेव्हा आपल्याला ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट आउट करायचं आहे तेव्हा आपण काय करणार, ॲसिडमध्ये वीक ॲसिड इंडिकेटरला ॲड करणार आणि अगेन मग बेस ॲड करणार ब्युरेट थ्रू आणि रिॲक्शन करणार. ठीक आहे. एक तुम्हाला डायग्राम स्क्रीनवरती दिसत असणार. अकॉर्डिंग टू क्युनॉइड काय म्हणतो की क्युनॉइड नाही, फर्स्ट थिअरी आपली ओस्टवॉलची आहे. अकॉर्डिंग टू ओस्टवॉल हा काय म्हणतो की जेव्हा आपला हा वीक ॲसिड इंडिकेटर आयोनाइज्ड होतो, मीन्स याचं जे काही आयोनायझेशन होतं, ब्रेकडाऊन होतं, तेव्हा तो कलर चेंज शो करतो. ठीक आहे. सो एक अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम दिसत असणार. अशा प्रकारे जर डिसोसिएशन झालं तर आपला जो इंडिकेटर आहे तो कलर शो करतो. सेकंड थिंग हा काय म्हणतो, जर आपला इंडिकेटर हा वीक बेस असला तर वीक बेसला आपण कशासाठी यूज करणार, तर बेसच्या डिटेक्शनसाठी.
सायमल्टेनियसली जेव्हा अननोन बेस असणार त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला डिटेक्ट आउट करायचं आहे तर आपण हा वीक बेस घेणार, याला ॲड करणार, याची रिएक्शन ॲसिड सोबत करणार. ठीक आहे. अगेन हा जेव्हा डिसोसिएट होणार तेव्हा तो कलर चेंज करणार. हा झाला आपला फर्स्ट थिअरी, दॅट इज अवर ऑस्टवाल्ड थिअरी. आफ्टर दॅट सेकंड थिअरी ती आहे क्युनॉइड थिअरी. आता क्युनॉइड काय म्हणतो की पर्टिक्युलर इंडिकेटर आहे, हा कलर केव्हा चेंज केव्हा शो करतो किंवा रिॲक्शन कंप्लीट झाले एंड पॉईंट केव्हा देतो, तर जेव्हा हा पर्टिक्युलर इंडिकेटरचं स्ट्रक्चर चेंज होतं तेव्हा तो आपल्याला कलर शो करतो. आता मला सांगा, आता एखादी कंपोनंट आहे, हा इंडिकेटर आहे, स्ट्रक्चर चेंज होणं म्हणजे काय, हे याचं स्ट्रक्चर आहे, चेंज होणं म्हणजे काय, इथनं हा जर डिसोसिएट झाला आयोनाइज झाला तर स्ट्रक्चर चेंज होणार. म्हणजे आता आधी हा असा होता, ठीक आहे, आता स्ट्रक्चर चेंज होऊन हा असा झाला. ठीक आहे. सो सेम थिंग आहे, फक्त फर्स्ट वन काय म्हणतं की ती आयोनाइज झाल्यानंतर कलर शो करतो. सेकंड थिंग म्हणतो की ह्याचा स्ट्रक्चर चेंज झाला, हा आयोनायझेशनच्या लँग्वेजमध्ये नाही तर स्ट्रक्चरच्या लँग्वेजमध्ये म्हणते की स्ट्रक्चर चेंज झालं तर कलर शो करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बेन्झॉइड फॉर्म आहे एक इंडिकेटरचा, जर क्युनॉइड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला मीन्स स्ट्रक्चर चेंज झालं तर तो आपल्याला इंडिकेटर कलर शो करतो. असे वेरियस असे एक्झाम्पल्स आहे, रिएक्शन आहे, तो तुम्ही नोट्समध्ये बघू शकता. नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल होईल. चॅनलची लिंक आणि नोट्सची लिंक ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होईल, तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता. ओके. आफ्टर दॅट क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन. नाव सी देर आर 4 टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अवर ऍसिड बेस टायट्रेशन. आता ऍसिड आहे आणि बेस आहे. आता ऍसिड कसा असणार, एकतर ऍसिड स्ट्रॉंग असणार नाहीतर वीक असणार. बेस कसा असणार, एकतर तो स्ट्रॉंग असणार नाहीतर वीक असणार. सो सायमल्टेनियसली जेव्हा टायट्रेशन होतं तेव्हा आपण काय करणार, एकतर स्ट्रॉंग ऍसिडची रिॲक्शन स्ट्रॉंग बेस सोबत करणार, वीक ऍसिडची रिॲक्शन वीक बेस सोबत करणार, नाहीतर स्ट्रॉंग ऍसिड असणार तर स्ट्रॉंग ऍसिडची वीक बेस सोबत करणार, किंवा स्ट्रॉंग बेस असणार तर स्ट्रॉंग बेसची रिॲक्शन वीक ऍसिड सोबत करणार. सो 4च आहे, तर त्याला अल्टरनेट रिॲक्शन करून आपण क्लासिफिकेशन इझिली लिहू शकतो. इथे रट्टा मारायचं काम नाही आहे. तर फर्स्ट जी कन्सेप्ट आहे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजेच काय, तर असा सबस्टन्स जो रेडिली कम्प्लिटली डिसोसिएट होतो त्याला आपण स्ट्रॉंग म्हणतो. स्ट्रॉंग ऍसिड असो की बेस असो, जर तो रेडिली डिसोसिएट होत असणार तर तो स्ट्रॉंग आहे. आणि वीक म्हणजे काय, तर जर तो रेडिली डिसोसिएट होत नसणार, आयोनाइज्ड होत नसणार तर तो वीक ऍसिड किंवा वीक बेस आहे. ठीक आहे. तर ही झाली काही बेसिक कन्सेप्ट. नाव फर्स्ट जो क्लास आहे तो आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. आता स्ट्रॉंग ऍसिड कुठलं, ऑब्वियसली हायड्रोक्लोरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग ॲसिड. आणि वीक बेस कुठला तर स्ट्रॉंग बेस कुठला तर सोडियम हायड्रॉक्साईड. सो स्ट्रॉंग ॲसिड दॅट इज आवर हायड्रोक्लोरिक ॲसिड वेन हे रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस that is our sodium hydroxide, then there is a formation of salt that is NaCl and there is a formation of water molecule or liberation of water molecule. This is the first class. Okay. After that second class कुठला आहे तर strong acid and weak base. आता strong acid इथे कुठली घेणार आपण तर obviously hydrochloric acid. weak base कुठली घेणार तर weak base आहे आपला अमोनियम हायड्रॉक्साईड. हा अमोनियम हायड्रॉक्साईड जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड सोबत रिॲक्ट होतं तेव्हा जी काही साल्ट फॉर्म होतं ती साल्ट ही आपली ॲसिडिक असणार आहे, कारण ॲसिड आपला स्ट्रॉंग आहे आणि वॉटर मॉलिक्युल रिलीज होणार. ॲसिड अमोनियम क्लोराईड हे साल्ट फॉर्म होतं जो ॲसिडिक नेचरचं असतं. ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड क्लासिफिकेशन आहे वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता वीक ॲसिड कुठला आहे तर ॲसिडिक ॲसिडला एक्झाम्पल घेऊया. स्ट्रॉंग बेस कुठला आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड. वेन ॲसिडिक ॲसिड रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड तर जी काही साल्ट फॉर्म होणार ती बेसिक नेचरची असणार, कारण बेस हा आपला स्ट्रॉंग आहे. साल्ट कुठली फॉर्म होता तर सोडियम ॲसिटेट हा साल्ट फॉर्म होता अँड देअर इज अ लिबरेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल. ठीक आहे. आफ्टर दॅट फोर्थ जो क्लास आहे तो आहे वीक ॲसिड आणि वीक बेसचा. म्हणजे आता याच्यामध्ये ॲसिड सुद्धा वीक आहे आणि बेस सुद्धा वीक आहे. ॲसिटिक ॲसिड अँड अमोनियम हायड्रॉक्साईड जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा न्यूट्रल साल्ट फॉर्म होतं लाईक स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस सारखं. जसं तिथे कुठलाही प्रकारचा ॲसिडिक बेसिक साल्ट नव्हती तशी वीक ॲसिड आणि वीक बेसमध्ये सुद्धा जी साल्ट आहे ती न्यूट्रल असते. ओके. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अवर ॲसिड बेस टायट्रेशन. नाव न्यूट्रलायझेशन कर्व. आता न्यूट्रलायझेशन कर्व काय आहे तर जेव्हा ॲसिड आणि बेस रिॲक्ट होतं तेव्हा काहीतरी
एंड पॉईंटला pH चेंज होतं. आता हे जे pH चेंज आपण एक्सप्रेस करतो त्याला आपण विथ द हेल्प ऑफ न्यूट्रलायझेशन कर्व एक्सप्रेस करतो. ठीक आहे. वेन आवर एनी ॲसिड रिॲक्ट विथ द बेस इन प्रेझन्स ऑफ इंडिकेटर देन ॲट द एंड पॉईंट देर इज अ चेंज इन pH. आता हे pH आपण न्यूट्रलायझेशन कर्वमध्ये एक्सप्रेस करतो. आता न्यूट्रलायझेशन कर्व कशी असते, एक ग्राफ असतो ज्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ टायट्रेंट इला प्लॉट केलं जाते अगेन्स्ट द pH आणि हे जे काही pH आहे याला आपण एक्सप्रेस करतो. जसे ॲसिड बेस टायट्रेशनचे क्लासिफिकेशन असणार आहे सेम वाईज यांच्या टायट्रेशनचे जे काही क्लासेस आहे ते असणार आहे, न्यूट्रलायझेशन कर्वचे क्लासेस असणार आहे. सो फर्स्ट आहे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय, सेम आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट विथ अवर सोडियम हायड्रॉक्साईड. जेव्हा हे दोन कंपोनंट एकमेकाशी रिॲक्शन होतात तर जो काही इक्विव्हॅलंट पॉईंट आहे तो शार्प न्यूट्रल pH वरती होता. pH स्केल सगळ्यांना माहिती असणार, एक अशा प्रकारे pH स्केल असते, ही सगळ्यांना लर्न आउट असणार. ठीक आहे. 0 to 7 जी असते, 0 to 7 ही ॲसिडिक व्हॅल्यू असते, 7 to 14 जी असते ती आपली बेसिक व्हॅल्यू आहे. ठीक आहे. जे स्ट्रॉंग ॲसिड आहे ते 0 to 3च्या रेंजमध्ये असणार आणि जे वीक ॲसिड आहे ते 3 to 6 किंवा 7च्या बेस रेंजमध्ये असणार. ॲट द 7 न्यूट्रलाइज्ड कंपाऊंड असतं. ठीक आहे. शार्प 7 जे आपलं पाणी असतं त्याचा pH किती आहे तर त्याचा 7 pH असतो. आफ्टर दॅट बेसिक कंडिशन स्टार्ट होते, बेसिक रेंज स्टार्ट होते. सुरुवातीला वीक बेस असतो अप टू 10 आणि 11 पासून स्ट्रॉंग बेसचा रेंज स्टार्ट होतो. ओके. सो अशा प्रकारे एक pH स्केल आहे. जेव्हा आपला स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस रिॲक्ट होतो दॅट इज NaCl रिॲक्ट विथ अवर NaOH देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर न्यूट्रल कंपोनंट दॅट इज अवर वॉटर. न्यूट्रल साल्ट आणि वॉटर फॉर्म होतं. आता हा जो pH आहे शार्प आपल्याला pH नाही, इक्विव्हॅलंट पॉईंट आपल्याला शार्प 7 वरती सापडणार. सो याचा ग्राफ कसा असणार, इन्क्रीज होता स्लाइटली आणि 7 वरती pH असणार. ठीक आहे. ग्राफ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार. अगेन सेकंड कॅटेगरी आहे ज्या कॅटेगरीमध्ये स्ट्रॉंग ॲसिड रिॲक्ट विथ वीक बेस, स्ट्रॉंग ॲसिड HCl रिॲक्ट विथ अमोनियम रिॲक्ट विथ NH4OH. अगेन यांचा जो काही pH आहे तो स्लाइडली लेस असणार ॲज कम्पेअर्ड टू अवर प्रिव्हियस क्लासिफिकेशन, म्हणजे 7 पेक्षा कमी याचा इक्विव्हॅलंट पॉईंट असणार कारण साल्ट जी आहे ती ॲसिडिक आहे ड्यू टू स्ट्रॉंग ॲसिड. ओके. आफ्टर दॅट सेकंड कर्व, थर्ड कर्व आहे वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड आहे ॲसिटिक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस अवर NaOH. जेव्हा यांची रिॲक्शन होतं तर इक्विव्हॅलंट पॉईंट हा 7च्या अबाऊ असणार आहे. ठीक आहे. जो काही ग्राफ आहे तो आपल्याला इक्विव्हॅलंट पॉईंट 7च्या अबाऊ दिसत आहे. आफ्टर दॅट वीक ॲसिड अँड वीक बेस याचं काय आपल्याला असणार आहे ग्राफ, तर अगदी शार्प 7th pH ला याचा न्यूट्रलायझेशन कर्व इक्विव्हॅलंट पॉईंट आपल्याला भेटणार आहे. का तर वीक ॲसिड जेव्हा वीक बेस सोबत रिॲक्शन शो करतो तेव्हा तो न्यूट्रलाइज्ड साल्ट फॉर्म करतो. ओके. सो आय होप तुमचे जे काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर असणार. मी माझ्या वेनी तुमचा जो पॉईंट आहे तो क्लिअर करायचा प्रयत्न केला आणि यावरती तुम्ही वारंवार जर रिव्हिजन केलं तर लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी तुम्हाला आता ब्रेनमध्ये स्टोर होणार आहे. ओके. अगेन चॅनल जर तुम्हाला आवडलं असणार की ह्या चॅनलवरती आपण जे फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये बघतो ही कन्सेप्ट जर तुम्हाला आवडली असणार तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या नेक्स्ट टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.